जय हो गुरुजींकी. ज्ञान सांगेन सहज विज्ञानासी ही आपली 16वी आवृत्ती आहे. 16व्या आवृत्तीमधील आजचा 6वा अध्याय आहे संत चरण रज. माझा आवाज येतोय ना? हो येतोय. संत चरण रज आहे. हा अध्याय सुरुवातीला मी घेतला होता पहिल्या आवृत्तीच्या वेळेस, दुसऱ्या वेळेस दीपाताईने, तिसऱ्या वेळेस परत मीच घेतला होता, चौथ्या वेळेस गणेश भैयाने, पाचव्या वेळेस सीमाने घेतला होता, 6व्या वेळेस स्वर्णाने, 7व्या वेळेस संगीताईंनी घेतला होता, 8व्या वेळेस सुरेखाने घेतला होता घोणे, 9व्या वेळेस अपर्णाताईने, 10व्या वेळेस ज्योती गायके, 10व्या वेळेस जाधव सरांनी घेतला होता, 12व्या वेळेस मंगल केस तिने घेतला होता, त्याच्यानंतर सरिता लगसकर तिने घेतला होता आणि 15व्या आवृत्तीच्या वेळेस ताटे सरांनी घेतला होता. ही 16वी आवृत्ती आहे. डॉक्टर संगीताई घेत आहेत. संगीताई घ्या. संत चरण रज सहज वासनेचे बीज जळून जाय. मला एक प्रश्न विचारायचा होता अगोदर. हां. मागच्या वेळेस ते आपण जे हे मागच्या वेळेस जेवणाच्या संदर्भात, पाणी पिण्याच्या संदर्भात म्हटलं होतं ना, कोण कोण करतंय का? कोणी एखादा जण प्रयोग करतंय का? ते जेवणाचा सेकंद तोंडात पाणी धरण्याचा कोणी करतंय का प्रयोग? एखादा कोणी? आणखी सगळे ॲड झालेले नाहीत. सगळे ॲड झालेले नाहीत ना आणखी. सगळे नाहीत जे ऍड झाले त्याच्यापैकी. करत नसावं कोणी असं वाटते मला. ते मला असं वाटतं प्रयोग करून बघावा. जेवणाचा एक एक घास जेवताना एकदम चावून चावून जेवायचा आणि लक्ष देऊन जेवायचा आणि 15 सेकंद प्रत्येक घोट पाणी 15 सेकंद तोंडात ठेवायचं आणि तोंडात फिरवून फिरवून प्यायचं. त्याचे परिणाम मी सांगत नाही, प्रयोग करून बघा, अद्भुत परिणाम आहे तेवढं सांगतो. चला, संत चरण रज जो अध्याय आहे त्याचे अनुभव प्रत्येकाला आहेत, नाही का? आपण आधी गुरुजींचं काय म्हणणं आहे की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरणाचा महिमा इतका आहे, ईश्वराच्या चरणाचा महिमा इतका आहे की लक्ष्मी स्वतः त्या चरणांजवळ बसलेली आहे. पण गुरुजी म्हणाले की संत चरणाचा महिमा एवढा आहे की ईश्वराने ते चरणाचा प्रहार स्वतःच्या वक्षस्थलावर मिरवितोय तो अजून भूषण म्हणून परमनंटली. म्हणजे संत चरणाचा महिमा अद्भुत आहे. संत चरण म्हणजे रज म्हणजे संतांना स्पर्श केलेली रज. म्हणजे ते हात असेल, पाय असेल, चरण असेल, जे काय असेल ते, म्हणजे सर्वांगाची रज जी आहे ती काय करू शकत नाही. नव्हे केले तसं ही संत चरण रज काहीही करू शकत. तात्काळ परिवर्तन घडून येऊ शकतं. जसं की स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये ज्ञानाविषयी, ईश्वराविषयी जे वादळ निर्माण झालं होतं ते एका स्पर्शाने त्यांना समाधी अवस्था दिली होती रामकृष्णांनी. विवेकानंदांना शेवटी म्हणावं लागलं की मला थांबा, मला आता समाधी घ्यायची नाहीये, म्हणजे नाही का, माझे आई वडील जिवंत आहेत. गुरुजी म्हणते सद्गुरूंच्या पादस्पर्शाशिवाय आपण दुःखमुक्त व ज्ञानयुक्त होऊ शकत नाही. या जाणीवेने कबीरांनी काय केलं होतं? कबीरांनी त्यांच्या गुरूंना मार्गात पहाटे, त्यांना माहित नव्हतं गुरूंना, पहाटे त्यांनी त्यांच्या मार्गामध्ये आडवे पडले होते आणि त्यांचा स्पर्श पायाचा झाला आणि त्यांनी सांगितलं की मला गुरु मिळाले, मला गुरु मिळाले. मला त्यांनी गुरुमंत्र दिला आणि खरंच त्यांच्या तोंडातून निघालं होतं हे राम, आणि राम शब्द त्यांनी तो घेतला गुरुमंत्र म्हणून आणि त्यांनी तेच राममय झाले कबीर पुढे. असं आपण संत चरण रजाचा महिमा आहे.
असे हस्तस्पर्शाने व पादस्पर्शाने ज्ञान, अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान होय असेच उत्तर देईल. हे कार्य करताना विज्ञान सांगेल महापुरुषातील चुंबकीय चुंबकीय लहरी व्यक्तीत प्रवेशत असतात व त्या तत्व संपून चेतनत्व, मूढत्व संपून ज्ञानत्व व गुढत्व संपून संशय मुक्तत्व प्रदान करीत असतात. हा स्पर्श संबंध सर्वमान्य आहे, म्हणून संत चरणात वासना निर्मूलनाचे सामर्थ्य आहे हे निर्विवाद आहे. परंतु चरण रज कणाने ही विकार मुक्तीची प्रक्रिया कशी घडते ते आपण पाहू असे गुरुजी म्हणाले. जी अवस्था महापुरुषांची तीच त्यांच्या महापुरुषांच्या स्पर्शाने व अत्यल्प सहवाने पुनीत झालेल्या रजकणांची. येथे चैतन्यमय जड रजकण स्वीकारतील कशी अशी शंका. म्हणजे मग गुरुजी म्हणले की रजकण तर आपल्या पाहण्यात जड आहेत, पण गुरुजींनी मागच्याच पाठांमध्ये सांगितलेलं आहे की जड हे जड नाही, चेतनच आहे. आईन्स्टाईन म्हणतात की सगळं ते शक्तिरूपच आहे. म्हणजे शक्तीचे दोन प्रकार आहेत, एक बद्ध शक्ती आहे आणि एक कार्यकारी शक्ती आणि एक बद्ध शक्ती, बाउंड एनर्जी. ती तर आहेच आहे ना. शक्ती आहे म्हणजे सजीवत्व आहे, चेतनत्व आहे म्हणजे सजीवत्व आहे असे गुरुजी म्हणाले. जे काही चेतन आहे ते सजीव आहे, म्हणजे त्याला भाव आहेत, भावना आहेत, घेणे देण्याच्या गोष्टी त्याला माहित असतात. म्हणजे की ते रजकण काय करतात, त्या विद्युत चुंबकीय लहरी ज्या महापुरुषांच्या सानिध्यामध्ये मिळतात त्या ते कर्षून घेतात आणि त्याच पुन्हा त्या जर आपला स्पर्श झाला तर त्या पुन्हा लहरी आपल्यामध्ये त्या संक्रमित होतात. अशा प्रकारे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही मान्य करेल म्हणले गुरुजी की रजकणा एवढी पॉवर आहे. रजकणाला मन आहे का याचा विचार करू गुरुजी म्हणले. गुरुजींनी मागच्याच अध्यायात सांगितलं होतं की आपल्या मेंदूमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे त्याच्यामुळे त्याच्या तिथं धन आणि ऋणभार असतो. धन आणि ऋणभार असल्यामुळे केंद्राच्या निकट विचारशलाका निर्माण होतात. विचार धन ऋण आहे तिथं विद्युत प्रवाह आहे, नाही का. आणि तिथं मग विचारशलाका आहे. धन ऋण आलं, विद्युत प्रवाह आला की विचार आलाच. विचार आला म्हणजे मन आलं. म्हणजे मनाचे स्वरूप निश्चित करणं काय आहे, मनाचा विचार करता करता भाव निर्मितीसाठी संस्था ही प्लाझ्मा मेम्ब्रेन बनली आहे जितके महत्वाचे नाही, जितके मज्जासंस्थेतील धन व ऋण ही दोन विजातीय विद्युत भार आवश्यक आहेत. या दोन विद्युत भाराच्या दरम्यान केंद्र निकट विचारशलाका निर्माण होतात व मज्जातंतूंच्या माध्यमाने सर्व इंद्रियाकडे प्रसूत केल्या जातात. मेंदूतून विचार सर्व इंद्रियांना मज्जातंतूद्वारे पोहोचतात, नर्व्हद्वारे. आणि सर्व इंद्रियांना जे स्पर्शलय बाहेरचं ते मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवलं जातं. असं हे आज्ञावहन आणि ज्ञानवहन होत असतं. जी स्थिती महापुरुषांची ती स्थिती चरण रजकरांची. म्हणजे काय होतं, स्पर्शित ज्ञानेंद्रिय जे आहेत ते काय करतात, सर्वेंद्रिय म्हणजे स्पर्शित वस्तूची माध्यम, ज्या वस्तूला स्पर्श झाला त्याचे व्हायब्रेशनच म्हणू आपण. समजा उष्ण वस्तूचा स्पर्श ते मेंदूला सांगतात की उष्ण वस्तूचं उष्ण आहे इथं, थंडच असेल तर थंड. असं त्यांना ते विचारांचे प्रकंपन सुद्धा ते पकडतात. पुरुषांचं काय स्थिती आहे, गुरुजींच्या रजकणांचं कसं आहे, गुरुजींचे रजकण म्हणजे गुरुजींची स्थिती काय होती किंवा काय आहे, त्यांची स्थिती काय आहे, गुरुजींची रजकणांमध्ये ती स्थिती. ते आपण जेव्हा त्यांच्या सहवासात जायचो तेव्हा आपल्याला ते रजकण म्हणजे तो वारा. आता ते कण म्हणजे काय असतात, ते रजकण म्हणजे त्या वातावरणात पण आहे. गुरुजी म्हणले होते की ही सृष्टी मध्ये इथं रिता नाही ठाव, म्हणजे या सृष्टीमध्ये रिकाम काहीच नाही. असं म्हणजे आपल्याला वाटतं की आकाश पोकळी आहे. पोकळी म्हणजे ती गच्च भरलेली पोकळी आहे. तिच्यामध्ये आपण जर आपल्याला जर दिसले असते तर आपल्याला ते सगळे वायू दिसले असते, सगळे घटक दिसले असते आपल्याला. जर आपल्याला त्याची ती दृष्टी की सगळी सृष्टी कशी गच्च भरलेली आहे.
त्याच्यामुळे इथं वहन होतंय. जसं सुगंधाचं वहन होतं ना, तसं इथं विचारांचं होतं. आणि त्यालाच रजकण म्हणतात. तर रजकण म्हणजे आता मौलीच आलं रामकृष्ण. रामकृष्णांनी हस्तस्पर्शाने विवेकानंदांना ज्ञान दिलं होतं. तर त्यांच्या हस्तामध्ये कसं आलं त्यांचे ते ज्ञान, कसं आलं हस्तस्पर्शाने? त्यांनी इथं हात ठेवला होता त्यांच्या, लगे त्यांना ते ज्ञान झालं. त्या हस्तस्पर्शातून ते म्हणजे तो रजकणांचा स्पर्श झाला, त्या रजकणांनी ते घेतलं आणि ते विवेकानंदांकडे गेलं. तसं वातावरणामध्ये म्हणजे सगळं जे आहे आपल्या आजूबाजू सृष्टीच भरलेली, आणि ते म्हणजे रजकण बघा आपल्याला. रजकण म्हणजे काय? नुसते चरणालाच असे लागलेले म्हणून नाही, नाही का? आपण म्हणजे गुरुजींचं, आता गुरुजी आता याच्या फार पुढे जायचं आपल्या आधी आपण हे बघूयात. रजकणालाही मानसिक अवस्था असते हे सिद्ध करण्यासाठी रजकणाचे सजीवत्व आपण पाहिले. आता व्हायरसच्या निर्मितीवरून आपल्याला माहितीये की व्हायरस डेड वाटतो, पण गुरुजींनी मागच्या याच्यात सांगितलं होतं की व्हायरस काय, शरीरात गेला की दुसऱ्या मिनिटाला कितीतरी व्हायरस तयार होतात ना, ते डिऑक्सिरायबोन्युक्लिक DNA RNA द्वारे. म्हणजे तो सजीव आहे. धन आणि ऋण या विद्युत भारावरून हे विद्युत भार सर्वच अणुकणात, म्हणजे फक्त व्हायरस मध्येच नाहीत किंवा माणसामध्येच नाहीत, तर सर्व अणुकणामध्ये आहेत. म्हणजे वातावरणात जे जे काही आहे त्या सगळ्यामध्ये विद्युत भारच आहे. त्यामुळे तर ऍक्शन रिॲक्शन होते. ही योजनाच ईश्वराची आहे. त्याला जेव्हा वाटलं की आपण बहुरूप व्हावे, तेव्हा ते आपोआपच त्याच्या नाभी कमलातून ते ब्रह्मा आले, ते सगळं झालं, ते सगळं झालं. म्हणजे ही सृष्टी तेव्हाच ती गच्च भरली की, सृष्टी गच्च भरली म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या कणांमध्ये विद्युत भार आहे. ईश्वर तरी काय आहे? ईश्वर तरी काय आहे म्हणजे तो म्हणजे सगळ्यात मोठा भार म्हणजे विद्युत, ते एक विद्युतच आहे तो. तर त्यानं काय केलेलं आहे त्या विद्युतला, तो जेव्हा काहीच नसतं तेव्हा तो एकटा असतो, जेव्हा कोणीच नव्हते काही पण तो एकटा असतो, तेव्हा तिथे त्याचं वहन होत नाही. तो एका ठिकाणी त्याचं ते न्यूट्रॉन सारखा झालेला असतो तो. आणि जेव्हा त्याला वाटतं बहुरूप व्हावे, तेव्हा ते इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. गुरुजी तिथपर्यंत वेळी विज्ञान सांगायचं म्हणलं तर त्याच्या पुढे सांगणार तरी काय? 119 समजा मूलद्रव्य, 118 मूलद्रव्य कशाने बनले? शेवटी 3 कणांनीच बनले. 3 म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. मग त्यातला आद्य कण कोणता? तो प्रोटॉन. मग प्रोटॉन म्हणजे कोण आहे इथं? इथं तो ईश्वर आहे. मग त्याच्यापासून हे इलेक्ट्रॉन हा त्याचा 1836वा भाग आहे. मग ह्यानी काय होतंय? तो त्याच्यापासून दुरावला की तिथं विद्युत भार तयार होते, म्हणजे विद्युत वहन होते. तसं त्या रजकणांना मन असतं का? मन असल्याशिवाय ते वहन कसं होईल? विचारांचं विचारांचं वहन सारखं आहे. त्यांच्या काही वर्तणुकीवरून स्पष्ट होतं. वर्तणूक गुण माणसांसारखेच गुण आहेत ते पण स्थैर्यासाठी धडपड करतात, त्यांना पण सहजीवनाची आवड आहे, त्यांचे पण नवनिर्मितीचा आनंद आहे, नाही का? त्यांची पण एकमेकांना सहकार्याची प्रवृत्ती आहे. मग गुरुजींनी त्याचे अनेक उदाहरणं दिलेली आहेत त्याचे, की हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन एकच प्रोटॉन असतो, त्याच्यामुळे तो आतील कक्षेमध्ये अस्थिर असतो. मग तो काय करतो, बघतो की असं कोण आहे माझ्यासारखं. आपण नाही का, आपल्याला कसे समदुःखी भेटल्यावर आपलं दुःख करतो बा. आपल्याला कसे एखाद्या व्यक्ती, आपल्याला एखाद्या प्रकारचं दुःख असेल, पण आपल्याला जेव्हा आपल्यासारखंच दुःखी माणूस भेटतं ना, तेव्हा आपल्याला थोडं बरं वाटायला लागतं, रिलॅक्स वाटायला लागतं, की अरे कुणीतरी आहे नाही का. म्हणजे ते स्थिरता माणसाला कशातून लाभते? ते जरी एक वेगळा भाग असलं तरी इथे हायड्रोजन काय करते, आपल्यासारखं कोण आहे ते बघते, मग त्याला त्याच्यासारखं तोच अजून एक दुसरा तसाच कण दिसतो. मग तो त्याचं काय करतो, ते दोघ जण ते एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि ते स्थिर होतात. मग त्यांनी H2 बनतो, म्हणजे नवनिर्मितीचा आनंद होतो, सहकार्याची भावना आहे, शेअरिंगची वृत्ती आहे, नाही का? असं हे आहे. तसं गुरुजींनी मग सोडियम क्लोराईडचं सांगितलं, की सोडियम कडे एक जास्त आहे, क्लोरीन कडे एक कमी आहे. एक घेण्यासाठी आतुर आहे, एक देण्यासाठी दाता बनलेला आहे. पण तिथं काय, म्हणजे ते एकदम सहकारी आहे आणि सहज अवस्था आहे, तिथं काही अहंकार वगैरे ह्या गोष्टी नाहीयेत, असं आहे. तर क्लोरीनचं एक उदाहरण दिलं गुरुजींनी,
मग तसंच गुरुजींनी सांगितलं, गुरु शिष्य, आई आणि मूल, नेता आणि अनुयायी, हे कसे देणारे आणि घेणारे, देणारे आणि घेणारे. गुरुला द्यायचं असतंय, शिष्य घेण्यास आतुर असतो. लेकराला प्रेमाची गरज आहे, आई द्यायला आतुर असते. नेता नेता ऑर्डर देत असतो आणि आई स्वीकारत असतो. अशा प्रकारे दोन मानव एकत्र येण्यात वरीलपेक्षा आणखी एक भिन्न प्रक्रिया घडत असते. त्यात दाता एक आणि याचक दुसरा असे स्वतंत्र भाग नसतात. एक केवळ देणारा, एक केवळ घेणारा असे नसते. दोघांनाही परस्परांना देण्याची व घेण्याची गरज असते. दोन भिन्न एकत्र येतात परस्परांच्या प्रेमाच्या देवाणघेवाणीतून. प्रेयकर प्रेयसी किंवा पती पत्नी एकत्र येतात परस्परांच्या सहकारी भूमिकेत. अशी सहकारी भूमिका अनुबंधात असते. जसं की पाणी कसं बनतंय, दोन हायड्रोजनचे कण एकत्र येतात, एक ऑक्सिजनचा येतो, त्यांची इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होती, तर तिथं पाणी तयार होते. म्हणजे असं भागीदारी पद्धतीने यांचं चालतं. तसं तसं बघायला गेलं तर ह्या विश्वामध्ये सगळीकडे भागीदारीच पद्धत आहे, नाही का? सगळं भागीदारीमध्ये चालतंय. आपले फक्त पडदे अज्ञानाचे दूर झाले की आपल्या लक्षात येतं की हे सगळं कसं एकच आहे. एकच आहे म्हणजे भागीदारी पद्धतीने चालतंय सगळंच ए टू झेड. म्हणजे जसं पंचतत्व जे आहेत, पंचतत्वापासून जर घेतलं की पंचतत्वाची सुद्धा भागीदारीने आपण वाटून घेते समजून काही, नाही का? आपण ऑक्सिजन घेतोय, सगळे ऑक्सिजन घेत आहेत. म्हणजे सगळे मानव जात अखिल ऑक्सिजन घेते, किंवा जे कोणते प्राणी असतील, प्राणी जात पूर्ण ऑक्सिजनवर जगते. सगळ्या वनस्पती काय येतं, कार्बन डायऑक्साईड घेत आहेत. इथे सगळंच भागीदारी पद्धती आहे. अन्न असेल, पंचतत्व पूर्ण धरा, ते सगळे भागीदारी पद्धतीने चालते. अणूंच्या एकत्रीकरणाच्या वरील प्रक्रिया मानवी मनाची उकल करून दाखवतात. नव्हे, आम्ही सुद्धा तुमच्या प्रमाणेच सहकार्यातून सहजीवनातून स्थिर व सुखी जीवन जगू शकतो असे जणू दर्शवितात. असे असूनही अणूंना मन नाही असे म्हणणे गैर आहे. किंबहुना अणु हे विचारांच्या मनोवृत्तीचे वहन बनत असतात. आता हे सगळं जे आहे ते चिंतन म्हणजे थोडस आठवण्याचा विषय नसता, की म्हणजे विचारांचं वहन आपण सहज बघतो, की आपल्याला एखाद्याची आठवण आली, एखाद्या मैत्रिणीची म्हणा किंवा आईची म्हणा किंवा कुणाची, तर आपलं ते संभाषण होतं, काहीतरी वार्ता कळते तिकडून की हा इथे बऱ्याच वर्षांनी एका मैत्रिणीची आठवण आली, तर अचानक तिच्याबद्दल तरी कळतं. हे वहन जे आहे ते सातत्याने चालू आहे. फक्त काय आहे, समजा याचं फक्त इंटरनेट सारखं आहे, वहनाचं प्रक्रिया इंटरनेट सारखी आहे. तर इंटरनेट आपण रेंज मध्ये नसो, वहन चालू आहे, ते सॅटेलाइट कडून जे यायचंय प्रक्षेपण माहिती, ते सगळं सतत चालू आहे. फक्त आपण ज्या रेंज मध्ये नाही बसलो, तर आपल्याला ते, आपण म्हणतो जरा मी रेंज मध्ये नाही, आवाज येत नाही, नाही का? किंवा व्हिडिओ कॉल असेल तर मध्येच पॉज घेतो तो व्हिडिओ कॉल, पुन्हा रिकनेक्ट होतो. तसं ते आहे की आपले अज्ञानाचे आवरण जेवढे निघून जातील तेव्हा आपल्याला ते वहन दिसायला पण लागेल. जसं गुरुजींना दिसत होतं, म्हणजे दिसत की समुद्रापलीकडील रेखे स्वर्गीचा आलो चुकू ऐके, मनोगत ओळखे मुंगीची. ही प्रक्रिया कधी होते, जेव्हा आपण एकदम शुद्ध स्वरूपामध्ये येतो. हे शुद्ध स्वरूप म्हणजे आवरण तरी कशाचे हे आवरण कशाचे, जे आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत आपल्याला ह्या. पण हे सगळे महात्मे जे असतात त्यांना हे सगळं दिसतं. निश्चित प्रक्रिया. आता हे बघा ना, विज्ञानाने कसा शोध लावला. आपण, मला तर नेहमी काय लहानपणापासून एकच गोष्टीचं आश्चर्य वाटते. हे जेव्हा मला पहिल्यांदा एसी ची सुविधा म्हणजे अनुभवली मी पहिल्यांदा, तेव्हा मला असं वाटलं एसीचा शोध कसा लावला असेल त्याने. काहीतरी दिसलेलं असतंय हो, त्याशिवाय एसीचा शोध कसा लागेल. आता ते गुरुजी म्हणतात त्या एका पर्वतावर 200 व्यासाची दुर्बीण आहे आणि त्यातून ते 1 अब्ज तारे दिसलेत, 1 अब्ज आकाशगंगा दिसल्यात. आता हे आपल्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे, पण शास्त्रज्ञांनी ती खरी केली ना.
आपण विचार केला तर आपल्याला वाटेल 200 दुर्बीण, मग त्यातून एक अब्ज कशा आकाशगंगा दिसतील. आपल्याला तर एकच आकाशगंगा दिसेना. पण हे दिसणारं जसं आहे तसं पाहणारं पण कुणीतरी आहे. यंत्राद्वारे असेल, नाही तर मंत्राद्वारे असेल. आपले ऋषी मुनी, साधू संत मंत्राद्वारे, त्यांच्या स्थितीद्वारे या सगळ्या गोष्टी पाहू शकतात. म्हणजे काय पाहू शकतात, की हे रजकणांचं वहन कसं होतंय. मग रजकणांद्वारे वहन कसं होतंय. म्हणजे रजकणांद्वारे कशाचं वहन होतंय, विचारांचं वहन होतंय. विचार तरी काय आहेत. मग अशी विचार आला की विचार तरी काय आहेत. विचार म्हणजे शब्द आहेत. शब्द शब्द ब्रह्म, त्यामुळेच म्हटलं गेलेले. शब्दांनी काहीही होऊ शकते. शब्दांनी काही होऊ शकते म्हणजे कुणाच्याही शब्दांनी काही होत नाही. शब्दांनी कसं सगळं काही होत होतं, त्याला कारण तेच आहे की त्या स्थितीमध्ये शब्दांनी काही होते. म्हणजे कुणाचे शब्द पोहोचतात, कुणाचे भाव भाव हे शब्दरूपानेच प्रकट होतात. आणि हे भावाचं जे वहन आहे ते रजकणांद्वारे आपल्याला कळण्यासाठी आपल्याला त्या मूलभूत स्थितीकडे जाणं गरजेचं आहे. गुरुजींनी अजून एक उदाहरण दिलंय की पाकसिद्धीमध्ये याचे अधिक प्रत्यंतर येते. संन्यासाचा एक नियम आहे काय, की त्याला एकतर आईच्या हातचं अन्न चालतं, नाही तर मग स्वतःच्या हातचं. कारण का, कारण स्वयंपाक करताना जो विचार त्या स्त्रीच्या मनामध्ये आहे तो ते, आता हे अन्नाचे रजकण ते ग्रहण करतात. ते रजकण काय फक्त साधू संतांच्या चरणाचंच आहेत का, अखिल सृष्टी रजकणांनीच बनलेली. मग ते अन्नाचे जे रजकण आहेत, अन्न बनवतानाचे, त्यांची ग्रहण शक्ती किती मोठी आहे विचार करू आपण. आपल्याला वाटतं आपण सजीव आहेत आणि आपण हलू डुलू शकतो, तर मानव फारच मोठी निर्मिती आहे ईश्वराची, फारच खास निर्मिती आहे. पण मानवापेक्षा पण ही अव्यक्तच जे विश्व आहे, जे आपल्यासाठी अव्यक्त आहे. साधू संतांना तर सगळं दिसतंय, पण ते आता अन्नकण कसं ग्रहण करत असतील विचार, ही विचार करण्यासारखी प्रक्रिया आहे. म्हणजे ही ती स्त्री चुलीपासून मजपासून म्हणा तर थोडीशी तरी दूर असतेच ना, नाही का. ते अन्न बनवती, ती भाजी टाकायला, ते कसं ग्रहण करता येते. म्हणजे कुठेतरी म्हणजे स्पर्श झालेलाच असतो ना तिचा, की ती कणिक मळती आणि राम राम म्हणती. समजा राम राम म्हणत कणिक मळती काही, किंवा काय जे जप असेल ते करत कणिक मळती. म्हणजे तिच्या म्हणजे म्हणली जरी नाही ती मोठ्यानं, तिने जरी मनात विचार केला राम राम, मनात जरी जप मानसिक करत असेल, तर याचा अर्थ त्या मानसिक म्हणजे मेंदू पासून, कारण आपल्या मनात मेंदूशी खूप आहे. विचारांचे केंद्रच आहेत मन. हे मेंदू मध्ये असे वेगवेगळे केंद्र आहेत, आपण मागे बोललो होतो. त्यात विचारांचं पण केंद्र आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स. दोन मेंदू, मोठा आणि छोटा. मोठा मेंदू जो आहे तो विचार, टॅलेंट जे आहे आपलं, ते सगळं मोठ्या मेंदूकडे आहे, आणि संतुलनाचं काम छोट्या मेंदूकडे. तर मोठ्या मेंदूमध्ये विचार प्रक्रिया घडती, तिथं स्मरण होतंय रामाचं. ते स्मरण काय करतंय, त्याचं वहन, त्या स्मरणाने काय होतंय, जे काय होत असेल ते आपण पुढे बघू. स्मरणाचं वहन आपल्या म्हणजे मज्जा संस्थेकडून मज्जारज्जू मध्ये, म्हणजे मेंदू पाठीच्या कण्यामध्ये असणाऱ्या मज्जारज्जू, त्याच्यामध्ये त्याचं होतंय. त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये जो आपला मज्जारज्जू आहे, तर त्याच्या दोन्ही बाजूला आहे ना असे केसासारखे तंतू निघालेले. ते मी म्हंटल ते त्या अग्रभागापर्यंत आहेत. ते शरीराच्या प्रत्येक अग्रभागापर्यंत ते मज्जातंतू आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कुठेही शरीराच्या कोणत्याही भागाला बारीक सुई टोचलेली म्हणा, उष्णता थंड जाणवतं ना, ते त्या मज्जातंतूमुळे जाणवतं. आणि ते मज्जातंतू काय करतायत, त्या रामाच्या स्मरणामुळे जे झालंय आतमध्ये प्रक्रिया, ती त्या मज्जातंतूंद्वारे प्रक्रिया ते हातापर्यंत आले. समजा हाताने कणिक मळतोय तर हातामध्ये आले, आणि मग ते ग्रहण केलंय त्या रजकणांनी. म्हणजे आता जे कणकेचा गोळा आहे तो तर आपल्याला निर्जीव वाटतोय, पण तो ग्रहण करतोय ना. आणि निर्जीव वस्तू आपल्याला म्हणजे ती निर्जीव कशी, आपण एक विचारात नाही का, म्हणजे आपल्याला वाटतंय ज्वारीचे किंवा गव्हाचे कण असतील, त्याचं आपण पीठ करतोय, त्यात पाणी काढून पोळी करतोय त्याला वगैरे. आणि मग ती पोळी म्हणजे आता ते आपल्याला निर्जीवच वाटते ना. आपण हलवल्याशिवाय ती कुठे जाणार नाही, आपण चावल्याशिवाय खाल्ले ते आपल्या शरीर, पण ती आपल्याला जिवंत ठेवती ना.
म्हणजे ते पण जिवंत आहे. ते किती जिवंत आहे, किती त्याचं म्हणजे त्याची ती गहन पॉवर आहे ती कर्षित करण्याची. हे सगळं जग आहे ना, ते कर्षण शक्तीवर चालते. हे विशिष्ट जण त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती, जसं गुरुत्वाकर्षण आहे, ते कृष्ण आहे. कृष्णाचं पण एक नाव आहे, कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा, आकर्षित करणारा. तर हे सगळेजण या आकर्षणाच्या भूमिकेतूनच हे सगळं जग चालतं. मग ते अन्नाचे कण काय करायला लागलेत, ते ग्रहण करायला लागलेत. आता काय ग्रहण केलं हो त्यांनी? आता ते प्रत्येक जण आपण म्हणजे काय अं, या ग्रंथ अध्याय सांगण्याचा आणि इतरांनी ऐकण्याचा विषय नाही. करू नाही का, अभ्यासच नाही आपला. अरे अन्नकणांनी ती पोळी खाल्ल्यानंतर मौलींनी गुरुजींनी उदाहरण दिले की एक संन्यासी एका गावामध्ये 3 दिवस मुक्काम करतो. चौथ्या दिवशी त्याला काही संन्यासाच्या नियमाप्रमाणे अधिकार नाही, पण एका श्रीमंत माणसाने त्याला खूपच आग्रह केला की नाही नाही आमच्याकडचं प्लीज आज जेवण करून जा वगैरे वगैरे. त्याला वाटलं जाऊ दे, आपल्या नियमापेक्षा एखाद्या माणसाला असं आनंद वाटतंय तर असं त्याच्या मनात, तो म्हणला असं असं मी माझ्या मनाला समजावून सांगितलं आणि मोहातच पडलो म्हणजे थोडक्यात. ते जेवण केलं त्यांनी. ते म्हणले काय फारच भारी थाट होता वगैरे वगैरे, सगळे चांदीचेच भांडे होते, असं तसं ऐश्वर्याचं फार सारं प्रदर्शन होतं. मग जेवण केल्यानंतर बाकीचे सगळे सुपारी खायला खाण्यात गेले, पण ते म्हणले माझ्या मनात मात्र चांदीचा ग्लास बसला. मग मला वाटायला लागलं की आपण ह्याला म्हणावं तर संन्यासी काही संग्रह करत नाही, म्हणून ते संन्यासत्वाला धक्का लागल, म्हणून त्याने काय केलं, ते म्हणलं गपचूपच आपला जोळीत टाकावं. गपचूपच त्यानं जोळीत टाकला. पण त्याचं मन चित्त अस्थिर झालं ना, कारण ते संन्यासी बोलून चालून त्याच्याकडे सगळे त्याचे रजकण कसे असणार आहेत संन्यासाचे. संन्यासाचे रजकण म्हणजे सगळे ईश्वराप्रित्यर्थ, ईश्वराच्या शोधार्थ म्हणून सत्य शोधार्थ त्यांनी घेतलेलं त्याचं आयुष्य. मग त्याला ते सगळे रजकण धिक्कारायला लागले ना. तो म्हणतो मी अस्थिर झालो. अस्थिर झालो म्हणजे काय झालं? अस्थिर म्हणजे काय? आपणच आपल्याला जेव्हा धिक्कार करतो ना, तेव्हा आपण अस्थिर होतो. आपल्याला कळत नाही ते आपण आपला धिक्कार करायला लागलो म्हणून. बघा आपण कधी परीक्षण करून, माणूस स्वतःच्या चुकांनी जितका परेशान होतो, अस्थिर होतो, इतरांच्या चुकांनी नाही. इतरांच्या चुकांनी तो इतका परेशान होतो तर स्वतःची चूक जगू देत नाही, अस्थिर कर. कारण ते रजकण कसे झालेले ह्या संन्यासाचे, विशिष्ट दिशेने चाललेत ते रजकण. त्याला हे चोरी झालेले अस्थिर झालं की मग ते अस्थिर अवस्थेमध्येच तो गेला गावाच्या बाहेर. त्याला वाटलं ग्रामदेवता आहे त्याचं दर्शन घ्यावं. म्हणजे बघा ना किती म्हणजे किती मोठी गोष्ट. मला असं वाटलं की ग्रामदेवतेचं दर्शन घेण्याची एक छोटी प्रक्रिया त्याने केली आणि लगेच त्याला सद्बुद्धी झाली. म्हणजे त्या ग्रामदेवतेचे रजकण बघा. म्हणजे ती ग्रामदेवता तिथं आपल्या म्हणजे तिथल्या लोकांचा विश्वास किती असतो की ही तर ग्रामदेवता आहे म्हणून. पण येणारे जाणारे जे लोक असतात त्या गावाहून पास होणारे, त्यांना त्या ग्रामदेवतेशी घेणं देणं नाही. म्हणजे हे रजकण सगळे विश्वासावर अवलंबून आहेत, नाही का. त्यांना ग्रामदेवतेचं दर्शन अतिशय श्रद्धेने घेतल्यामुळं त्या एका क्षणाची ती श्रद्धा, दर्शन घेण्याचा भाव, म्हणजे ते रजकण, म्हणजे त्या देवाचे रजकण म्हणजे ह्याचा विश्वासच म्हणू मी आपण. आता हे रजकणाला तर मला एक नावच सापडलंय आता, म्हणजे एक वेगळा अर्थ सापडला की तो विश्वास. विश्वास म्हणजे त्याने मग काय झालं, ते त्याचं ते निघून गेलं अस्थिरपण, की अरे त्याला वाटलं हा कसं काय माझ्या मनात चोरीचे भाव आले, मी तर संन्याशी. तो परत वापस गेला. मग त्याने त्या ज्यानं जेवण दिलं होतं त्याला शोधून काढलं. त्याला म्हणला अरे तुझा सगळा माल चोरीचा आहे का? म्हणला तुम्ही त्रिकालवादी, तुम्हाला त्रिकालदर्शी. ते म्हणला "अहो, त्रिकालदर्शी नाही, म्हणला तुझ्याकडे जेवल्यानंतर चोरीचा भाव हे उघड उघड आहे ना म्हणला, म्हणजे ह्याचा अर्थ तुझा हा माल चोरतो. म्हणला हो, माझ्याकडे म्हणला ही डाकू येतं आणि ते काही माल मला देत, लुटून आणलेला, मी त्यांचं संरक्षण करतो असं वगैरे. म्हणजे आता हे रजकण म्हणजे तसं तर त्या संदर्भात गुरुजींनी मग जेवणाचं दिलंय की म्हणजे जेवणाचा कसा हे असतो, म्हणजे त्याचं म्हणजे ते बघा ना किती म्हणजे खूपच गहन आहे हे कर्माचं शास्त्र, किती गहन आहे की त्यानं चोरी केलेलं ते, म्हणजे त्यांनी चोरीचं धन आणलंय, म्हणजे चोरीचं धान्य खरेदी केलंय चोरीच्या पैशातून.
त्या धान्याला कसं कळतंय की चोरीच्या पैशातून आणलेलं आहे हे? विचार करण्यासारखी एक एक गोष्ट गुरुजींनी इतकी गहन केली, वा 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 वा, अद्भुत आहे ते. म्हणजे त्याला उगा अद्भुत म्हणून मी मोकळी होते, म्हणजे नाही का, त्याशिवाय दुसरा शब्द सापडत नाही ना. कारण त्या पुढचं तर काही एवढं कळत नाही, दिसत नाही. आणि जितकं तितकं दिसायला त्यांनी सुद्धा इतकं मला आश्चर्य वाटतंय की ही सृष्टी किती चैतन्याने, गुरुजी म्हणायचे बघा बघा किती चैतन्याने भरून गेले. मला वाटायचं काय ह्यांना दिसतंय चैतन्य, आपल्याला दिसत नाही. जसं की समजा ते ध्यानातले काही लोक असायचे, ते त्यांना काली दिसायची, कुणाला काय. मला वाटायचं काय आपण प्रयत्वत आहोत, म्हणजे आपल्याला तो दिसत नाही आणि त्यांना ते दिसतंय. तसं ते गुरुजी म्हणायचे बघा बघा सगळं कसं चैतन्याने भरलेलं आहे. म्हणजे हे चैतन्य बघा की किती अद्भुत आहे. की ते चोरीचे पैसे, त्याच्यातून मिळालेलं धान्य, त्या धान्यात उतरलेले ते संकल्प चोरी करण्याचे, अद्भुत आहे, अद्भुत आहे. चोरी कोणी केली? त्या माणसाने चोरी नाही केलेली. चोरीचे फक्त ते चोरी केलेल्या पैशातनं त्यांनी ते धान्य आणलेले. त्यांनी स्वतः चोरी पण नाही केली. म्हणजे ते व्हायब्रेशन, म्हणजे मला कधी कधी असं वाटायचं का हे शरीर सोडल्यानंतर आपलं जे चैतन्य आहे ते अग्नीमध्ये जाळल्यावर सुद्धा ते, म्हणजे त्या अग्नीमध्ये तर शरीर जळतंय म्हणा, तसं आधीच चैतन्य सोडून जाते. पण त्याला कसं चिटकत असेल हे सगळं, म्हणजे सेकंड जन्मामध्ये हे कसं चिटकत असतील ते संस्कार, तेच कसे चिटकत असतील. अहो ते सेकंड जन्माचा तर विचार जाऊ द्या, हे किती गहन आहे, म्हणजे किती चिटकलेलं असणार आहे ते. म्हणजे ते जर अनेक जन्माचं असेल तर मग तर त्याला सद्गुरू वाचून सापडे ना सोय. ते सुद्धा काय, गुरुजी काय म्हणायचे, गुरुजी म्हणायचे खरं तर शिष्यच मिळवित असतो बाळू. म्हणजे खरं तर शिष्यच मिळवित असतो. गुरु तरी काय देणार आहे? घेणारा जर तत्पर नसेल तर. घेणाराच तत्पर लागतोय इथं. म्हणजे देणारा तर लागतो, पण घेणाराही तत्पर लागतोय. घेणारा पण पाहिजे तसा. म्हणजे अखंड देण्या घेण्याचं कसं चालू आहे बघा तुम्ही. आता आपण आपल्या विचारांवर, म्हणजे आपण हा अभ्यास करायला पाहिजे आता का. त्याच्यामुळे गुरुजी म्हणजे गुरुजींचं ते एक एक खूप आठवतंय का. ते म्हणायचे माझ्या मनात एकही विचार नाही पडू. म्हणजे अमन स्थितीमध्ये होते. माझ्या मनात म्हणण्यापेक्षा मनच नाही ना. मग ते मन म्हणजे कशाने दृश्य होतंय आपल्याला. मन सिद्ध कशाने होतंय? विचारांनी. म्हणजे विचारच नाही, तिथे अमन स्थिती आहे. त्याच्यामुळं त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला सुद्धा शांत वाटायचं. शांत म्हणजे तरी काय, विचाररहित स्थिती. म्हणजे रजकणाचा इथं विषय सुद्धा येत नाही जणू काही, नाही का. रजकणाचा इथे विषय पण येत नाही जणू काही. रजकणा चला आता आपण विचार करतोय असं मला वाटतंय की आपल्या मनामध्ये जागेपणी ती विचार येत असतील. आता आता आपण अलीकडे त्याकडे बघायचं शिकलो, किंवा त्यावर कंट्रोल करायचं शिकलो, म्हणजे गुरुजींच्या कृपेने बऱ्यापैकी आपलं त्याच्यावर आता कंट्रोल आहे. तरीही काही विचार नकळतपणे अतिशय व्यर्थ असतात ते. म्हणजे एक जरी सुटला तरी काय वाईटच आहे ना. वाईट म्हणजे चुकच आहे ना ते. एखादा व्यर्थ विचार सुटला, अहो तो पण ते काय होतं, आपल्याला वाटतं आपल्या मनात व्यर्थ होता, तो अव्यर्थ होता, पण तो पकडलाय कुणीतरी. व्यर्थ होता पण कुणीतरी पकडलाय. कारण म्हणजे ही कर्माची गती गहन फक्त कृतीत नाही, विचारांमध्ये जास्त आहे. विचारांमध्ये जास्त आहे कृती. म्हणजे कृती आधी विचारांमध्ये येते ना. कृती आधी विचारांमध्ये येते. त्याच्यामुळे आपण कॉन्शियसली सबकॉन्शियसली केलेले विचार आहे ना, त्याला ग्रहण करणार आपल्या आजूबाजूला लगेच कोणीतरी आहे. आणि लगेच आधी काय आहे ते आपलं शरीर आहे. आपल्या शरीरामधली जी मज्जा संस्था आहे ती अगोदर पकडती. मग मज्जा संस्थेने पकडलं की काय होतंय, मज्जा संस्था जिथं जिथं, म्हणजे आता समजा रक्तवाहिनी, मज्जा संस्थेला थोडा वेळ तुम्ही रक्तवाहिनी समजा. मला ते नरू म्हणजे सगळ्याला कळेल की नाही माहित नाही मला आता याच्यामध्ये. तर आपण थोडा वेळ त्याला रक्तवाहिनी समजू मज्जा संस्थेला. आता रक्तवाहिनी जिथून जिथून आपल्या शरीरातून समजा जिथं जिथं रक्तप्रवाह, म्हणजे रक्त प्रवाहित करते किंवा सप्लाय करते, तिथं तिथं ती संवेदना पोहोचली की नाही. म्हणजे शरीर बिमार होण्याचं कारण सांगितलं गुरुजींनी. हे आत्ता सांगतात गुरुजी, आत्ता सांगू लागले. म्हणजे रजकण कसे कार्य करतात, विचारांचं वहन कसं काम करते.
विचारांचं वहन कसं काम करतंय. म्हणजे लोक म्हणते म्हणजे महात्मे आजकाल विज्ञान ते सगळेच म्हणायला लागलेत. सगळे लोक सांगायला लागलेत. कोणत्याही कुठलेही तुम्ही मोटिवेशनल स्पीकर घ्या, कुणी घ्या, एखादा मोठा ह्याच्यावर पोहोचलेला माणूस, सगळे सांगतात की मेडिटेशन मेडिटेशन. एखादा जुंबावाले बी सांगते शेवटी मेडिटेशन करा, योगावाले सांगते, व्यायामवाले सांगते शेवटी, आता सगळ्या जिम मध्ये सुद्धा शेवटी मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय? विचारांचं वहन थांबवा, एकाग्र करा मनाला. ते कसं होतंय आता ते सांगितलंय गुरुजींनी, आता सांगितलं की आपले विचारांचं, आपल्याला वाटेल की आपण एखाद्याबद्दल निगेटिव्ह विचार करतोय. आपण जर म्हणलं जाऊ द्या ते रागीटच आहे, तर तसं म्हणताना आपण जे एखाद्याबद्दल जर म्हणलो की जाऊ द्या ते रागीट आहे, जाऊ द्या ते विकृत आहे, अहो पण अगोदर ते कुठं आलं? अगोदर कुणाच्या मेंदूने तो विचार केला? आपल्या. अगोदर कुणाच्या मेंदूने ऐकला? आपल्या. मग आपल्या मज्जातंतूंवर त्याचा अगोदर परिणाम झाला. आणि मज्जातंतू आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी आहेत. मज्जातंतू नाही असं आपल्या शरीराचं कुठलाही भाग नाही. त्या मज्जातंतूमुळे पूर्ण शरीराला ती संवेदना पोहोचली की समोरचा माणूस विकृत आहे, रागीट आहे. म्हणजे ते समोरच्याला तर ती पोहोचली, त्याच्यावर तर आपण शिक्कामोर्तबच केलं. बरोबर आहे का? कुणीतरी एखादा म्हणजे गंगा कॅमेरा चालू ठेव. हो हो हा, हां. हो कॅमेरा चालू ठेवला. नाही नाही, काय होतं, ज्यावेळेस झाडाचं एक पान गळून पडतं, त्यावेळेस ते गळून पडण्यासाठी संपूर्ण झाडाची त्याला परवानगी घ्यावी लागते. तसं आपण एखाद्याला वाईट बोलतो त्यावेळेस आपलं पूर्ण शरीर त्या अवस्थेत जातं आणि नंतर तो शब्द बाहेर येतो. म्हणजे पहिला परिणाम तर आपल्या शरीरावर होतोय ना. म्हणजे पूर्ण पेशी ना पेशी, म्हणजे 16,72 काया रचिली. आता ते शरीर तरी काही एक वस्तू आहे का बारकी? 16,72 त्याच्यामध्ये पेशी आहेत म्हणू आपण त्याला थोडक्यात. 16,072 आता विचारांच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि त्या अगोदर त्यांच्यावर परिणाम होतोय दुसऱ्याला काही म्हणताना. ते चांगला असेल वाईट असेल तो भाग वेगळा आहे, पण म्हणजे हे वहन कसं होतंय? अगोदर आपल्या शरीराचे रजकण कसं घेतात त्याला, आणि मग वातावरण घेते आणि वातावरण वहन करते त्या माणसापर्यंत ते बरोबर पोहोचणार. आता हे का, आपल्या पायाला जखम झाली, आपण गोळी कुठून घेतोय? तोंडातून. ती जाती कुठं? ती आतड्यांमध्ये म्हणजे स्टमक म्हणजे जठर मध्ये जाते, जठर मधून आतड्यात जाते. मग जठरामध्ये तर आपल्या करण्याचं हे नाहीये, मग ते आहे छोट्या आतड्यामध्ये. छोट्या आतड्यातल्या पेशी त्याला शोषण करतात. ते शोषण करून त्या ब्लड वाहिनी, रक्तवाहिनी, आणि रक्तवाहिनीतून मग ते पेशी म्हणतात की इथं गरज नाही, इथं गरज नाही. मग त्या म्हणतात ना इथं पायाला जखम आहे, तिथं गरज आहे, मग तिथं जाऊन ती काम करते. तसं आपण एखाद्याला विचार पाठवला किंवा असे जाणते अजाणतेपणे, की तो त्या व्यक्तीला जाऊन बरोबर गाठतो. कारण बघितलं ना की रजकणांना किती ज्ञान आहे. पण त्यांनी सांगितलं, हे आजकाल हे लोक सांगतात की सबकॉन्शियस माइंड जे आहे आपलं, जे आपल्याला लक्षात येत नाही, की सबकॉन्शियस माइंड जे जागा असतं आपण झोपल्यावर सुद्धा, तर ते काय करत असतं, ऍक्च्युअल कार्य जे करत असतं त्याला हे नसतं, त्याला याच्याशी काही घेणं देणं नसतं की आपण चांगले विचार करतो की वाईट. त्याच्यामुळे ते आजकाल रात्री बरेच जण काय सांगतात युट्यूबवर, त्याच्यावर बी बघा तुम्ही, की रात्री झोपताना चांगला विचार करा, स्वतःला ऑर्डर देऊ नका, मी सुस्त आहे, मी खुश आहे, मी भाग्यवान आहे, मी धनवान आहे, काय जे असेल ते, नाही का? कशामुळं? कारण ते सबकॉन्शियस माइंड मध्ये पॉवर आहे ते अस्तित्वाची. पण त्याला हे घेणं देणं नसतं की फक्त चांगलीच गोष्ट अस्तित्वात आणायची आणि अस्तित्वात आणायची नाही, हे त्याला ज्ञान नाही. ते निर्विकारपणे जे आहे ते ग्रहण करतं. तसं हे रजकण आहेत ना, रजकणाला वातावरण म्हणू आपण, आजूबाजूचं आकाश म्हणू आपण. ते आकाश हे रजकणांनी गच्च भरलेले, मग ते वायू काय असेल ते असेल. मग ते परफेक्ट वहन करणार. मी समजा म्हणलं उल्काताई फार शांत आहेत, ते बरोबर ते वहन करणार म्हणजे करणार ते. बरोबर आहे का? तसं त्यामुळे शरीरावर आपण आजकाल लोक म्हणतात ना की मानसिक 90% जे रोग आहेत, 90% ते मानसिक विकृतीमुळे किंवा मानसिक तणावामुळे किंवा मानसिक असतात, आणि मग त्याचा परिणाम शरीरावर होतो. तो अशा प्रकारे होतो.
अशा प्रकारे होतो. आधी ते सगळ्यात आधी मेंदू ग्रहण करतो, मग मज्जारज्जू, मग मज्जातंतू आणि मग पर्यायाने पूर्ण शरीरच त्याला ग्रहण करते आणि मग ते वेगवेगळे डिसिजेस होतात, नाही का? तर ते असं हे एक म्हणजे संत चरण रज जे रजकण जे आहेत त्याचं हे एक अशी वेगळी उकल गुरुजींनी सांगितली. आता ही ऐनवेळी सांगितली. आज काय चिंतन हे केलं नव्हतं, आज म्हटलं होतं आज एक वेगळा करून बघितला. माऊली म्हणतात ना, आधी मनोनीची उठी मग वाचा दिठी करासी ये. म्हणजे अर्थ पण सांगून टाका लगेच. आधी मनात ते दृष्टी मुखाद्वारे आणि हाताद्वारे बाहेर पडतात. पण आपल्याला काय वाटतंय की ते बाहेर पडले की संपले, पण ते आपल्यासाठी सुद्धा संपलेले नसतात ना. ते कार्य करून जातात, ती क्रिया करून जातात. त्यामुळं ते शारदा मातांचं एक वाक्य आहे, जपून, त्या म्हणतात जपून, त्या मार्गामध्ये खूप जपून चालावं लागतं, नाही का? जपून चालावं लागतं म्हणजे नुसतं चालणं म्हणजे सर्व अर्थाने विचार करणं असेल, बोलणं असेल, कृती करणं असेल, ते सगळं जपून करावं लागतंय. आपण आगीच्या बाजूने जाताना किंवा एखाद्या कडे कपारीतून जाताना, ब्रह्मगिरी चढताना वगैरे लोक सांगते नाही जपून जावं लागतं. जे केली रस्ता आहे ते, नाही का? किंवा तिकडं त्या बद्री केदारकडे गाड्या जपून चालवतात, तिकडच्या ड्रायव्हरला द्यावं लागतं ते चालवायला. गाड्या जरी आपल्या इकडच्या असल्या त्यांनाच ते रस्त्यातून छोट्या रस्त्यातून चालवता येतात. ते तसं जपून चालावं लागतं. त्यालाच गुरुजी दक्ष असावं असं म्हणते. गुरुजींचा दक्ष शब्द इतका व्यापक आहे, ते आता कळतंय ना. दक्ष म्हणजे काय? कृती तशी तरी ही तृतीय झाली, कृती तर तृतीय झाली. पहिलं तर विचारच, संकल्पच आहे. आणि गुरुजींचे सगळे प्रयोग संकल्प शक्तीचे किंवा मानस शक्ती, पण सगळे प्रयोग मानस शक्तीचे केले. मानस शक्ती म्हणजे काय? संकल्प शक्ती. ती संकल्प शक्ती एवढी दृढ कशामुळे झाली होती? कारण त्याच्यामध्ये व्यय नव्हता, अपव्यय कशाचाच नव्हता. विचारांचा नाही, मुलांचा नाही, कृतीचा नाही, कशाचाच नाही. ते मनच अमन स्थितीमध्ये होतं. त्याच्यामुळे तिथं त्यांना दक्ष राहण्याची पण नाही का, पण आपल्याला सगळंच आहे. त्यामुळे आपल्याला हे असे प्रयोग करणं गरजेचं आहे. गुरुजींनी प्रयोग केलेत, त्यांनी सुद्धा अन्नाचे भरपूर प्रयोग केलेत गुरुजींनी. मुठीत बसतील तेवढंच तांदळाचा बिना मिठाचा भात शिजवायचं, तांदूळ तेवढंच खायचं एका टाइम. त्यांचं शरीर उंच एवढं देह त्यांचा व्यायाम केलेला, त्याला काय होत असेल बरं मुठभर तांदळाने काय? आता मी नुसते अलीकडे मी नुसते विचार करते की एकादशी उपाशी राहून करील, पण कशाचं? गुरुजींनी केले, त्या विशिष्ट वयामध्ये विशिष्ट प्रयोग केले. पण केले असे नाही असं नाही, म्हणजे 5-6 महिन्याचा कालावधी गेला तो एकादशीचा बिना अन्न पाण्याचा करण्याचा. पण आता पुन्हा काय ते मी करेना. म्हणजे प्रयोग आपण काही ना काही केले पाहिजेत. आणि हे जे आपलं हे रविवारी चालतंय ना संध्याकाळी 8 ते 9, ते आपलं फावल्या वेळेमध्ये. आता समजा इंगळे सर आहे, त्यांचं शाळेतलं काम झालं, माणूस कसं आहे फावल्या वेळामध्ये आपण ते प्रयोग करणं गरजेचं आहे, ते सहज पाहणं गरजेचं आहे. सगळ्यांचं थोड्याफार प्रमाणात ते अजून जरा थोडं त्वरेने करणं गरजेचं आहे, की हे पुढची प्रकरण समजण्यासाठी, नाही का? की ह्याच्यातलं विज्ञान नेमकं काय आहे, काय आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन जे मज्जा संस्थेमध्ये आहे, आणि त्या केंद्रातून धन आणि ऋण भार म्हणजे काय आहे, नेमकं काय आहे ते धन आणि ऋण भार? गुरुजी एकदा म्हणले होते की ते चैतन्य काम करते. आपलं जे चैतन्य आहे, जे आपण हलता डुलता दिसतो बोलतो, ते सगळं मज्जा संस्थेद्वारे काम करतो. कारण सगळ्यांचे सेंटर मज्जा संस्थेमध्ये आहेत. ते कुणाला काही सापडेल. भाव लहरी आणि विद्युत लहरी एकच आहेत. हा, विद्युत लहरी म्हणजे वैज्ञानिक नाव आहे ते, आणि भाव लहरी आपलं आध्यात्मिक नाव आहे. पण लक्षात आलंय आज गुरुजींनी दाखवलंय ते मला, दोन्हीलाही आहे ना माध्यम शब्द आहेत, शब्दाशिवाय नाही.
लोक म्हणते शब्द तोकडेत. अहो शब्द तोकडे असू द्या, पण माध्यम तेच आहेत. नाही का? जसं जसं ते मागच्या वेळेस आपण म्हणलो होतो, काट्यानेच, तसं शब्दानेच शब्दाच्या पलीकडे जावं लागते. प्रकृतीच्या साह्यानेच प्रकृतीच्या पलीकडे जायचे, शब्दांनीच शब्दांच्या पलीकडे जायचे. शब्दातीत अवस्थेला जाण्यासाठी शब्दांचाच आधार घ्यावा लागणार आहे. भाव तरी काय आहे? शब्दांशिवाय भाव कसे प्रगट करायचे? विठ्ठले आवडी प्रेम भाव. प्रेम शब्द आलाच की. प्रेम भाव तरी काय आहे? शब्दाशिवाय काही प्रगटीकरण नाहीये. म्हणजे ते भाव सुद्धा आतून थॉट प्रोसेस जी आहे मेंदूमध्ये, ती शब्दांद्वारेच होते. तर हे शब्दांचंच वहन म्हणून थोडक्यात आपण, नाही का? आता हे राम शब्द आहे, अतिशय पवित्र करणारा, अमन स्थितीमध्ये नेणारा म्हणू आपण. आता आपल्यासाठी पवित्र म्हणजे काय? अमन स्थिती आहे. कारण गुरुजी एकदा डिकुळे भैयाला म्हणले होते की पवित्र म्हणजे जे इतरांना जराही त्रास देत नाहीत म्हणजे पवित्र. आपल्याकडून म्हणजे कुणाचंही अहित करत नाहीत, ते पवित्र. मग अहित कशाद्वारे होते? पहिलं तर विचारांद्वारे होते. विचार कसे? शब्दांचे. विचार म्हणजे शब्दांद्वारेच म्हणजे शब्दाशिवाय विचारांना तरी काय? शब्दच एक माध्यम आहेत ना विचाराचं. कसं आता मी हे मेसेज वाचायला मला ते निघून जायला लागलेत, मेसेज कोण लिहितंय ते. त्यापेक्षा डायरेक्ट बोललं तर बरं वाटते. मेसेज वाचायचं म्हणलं की तिकडे लक्ष जाऊस तर तो निघून जातोय मेसेज. मी तरी तुका म्हणे सांगितलंय, ते काय सांगितलं ते वाचायचं राहिलं ना. असो, अजून आता गुरुजींनी काय सांगितलं, ते चांदीचं उदाहरण दिलं का गुरुजींनी त्या चोराचं? मला वाटतं ते चोरीचा माल हे सांगितलं कोणी त्या धान्याला? माझ्या मनाला चुटपुटच लागली ती. गुरुजींनी ते आता सांगितलंय ना, म्हणजे ते कसं त्यांना कळतंय ते? म्हणजे माऊली त्याच्यामुळेच म्हणले चर अचर आपणची झाला. माऊलींनी भिंत कशी चालवली असेल? आता हे पहिल्या धड्याकडे आलं ना. ते पहिला अध्याय आपला ज्ञानेश्वर जड भिंतच नाही, दुसरा अध्याय ज्ञानेश्वर जड भिंत चालवतात. नाही जड कशी म्हणायची? कसं ते आज्ञावहन केलं तिने, म्हणजे तिने कसं पकडलं? जसं हे चोरीचं त्या धान्याने पकडलंय, तसं त्या ह्यांनी पकडलंय की चला माऊली म्हणायला लागले चल, नाही का? चल म्हणले की पकडलं तिने, चालायला लागली ती. इतकं सहज आहे ते, इतकं सहज आहे ते. आपल्याला आपल्या धारणेमुळे ते सहज वाटत नाही. याचं एकच गुरुजींनी आज मला सांगितलं, विश्वास काहीच होत नाही रे म्हणले बाळू, विश्वासाशिवाय होणारच नाही. ज्या की इतकं तप केल्यावर होईल, इतक्या दिवसांनी होईल, त्यांना तितक्या दिवसांनी सुद्धा नाही होणार. आणि ज्यांना वाटतंय ना की ते आताच होणार आहे, मी आता साधना सांगू नाही स्वतःची, पण मला एक भाग सांग त्यातला छोटासा. असा विचार करायचा, ज्या कोणत्या देवाला आपली श्रद्धा आहे, ज्याची कोणती, ते आपल्या शेजारीच येऊन बसलाय. गुरुजी जसे आपल्या समोरच येऊन बसले होते. आपण बऱ्याच जणांचा देव गुरुजीच आहे. गुरुजी साक्षात आपल्याकडे बघायला लागले की आपण आतमध्ये काय बघायला लागलो. आणि गुरुजींनी आज एक मला वाक्य सांगितलंय की जो स्वतःच्या आत बघतो साधू. आपण बाहेर बघण्यातच परेशान आहे तो. म्हणजे मला तर असं वाटतंय की 90% समजुतीचं आयुष्य आहे ना, ते बाहेर बघण्यातच जात आहे. ज्याने आत बघितलं तो साधू, ज्याला आतलं दिसायला लागलं ना तो साधू. सगळे परेशानी बाहेर बघण्यानी येत, सगळ्या परेशानी बाहेर बघण्या. आत बघायला लागलं की काय माणूस समाधी अवस्थेत जाते ना. आत बघणेच काय आहे? आतमध्येच आहे तो हृदया माझी राम, नाही का, जे सर्वांच्या हृदय देशी. असो. हा, गुरुजींनी अजून एक सांगितलं, अन्न हे भावनांचे वहन करते. आता अन्न हे भावनांचे वहन करते, केवळ अन्नच नव्हे तर अणु हे भाव वहन करण्यास समर्थ आहेत. पदार्थातील अणु सुख दुःखादी भाव प्रक्षेपित होतात, म्हणून स्थलांत भिन्न भाव निर्माण होतात. म्हणजे जसं अन्न मध्ये
भाववहनाचं कार्य आहे तसं अणु मध्ये आहे ती चर्चा आपली झालीच. म्हणजे की आता मंदिर असल, तीर्थक्षेत्रे असतील, प्रार्थना स्थळे असतील, म्हणजे ते येशूच्या तिकडे प्रार्थना स्थळ असतात. ते काय आयडिया काय असते, एखाद्याचा विषय घेतात, ते एखाद्याची संकट समस्या घेतात, एखाद्या साधकाची, आणि ते त्या याच्यामध्ये चर्चमध्ये जाऊन आहे ना, येशूला प्रार्थना करतात की त्याचं संकट दूर व्हावं म्हणून. आणि ते त्यांचं म्हणणं आहे की ते होतंय दूर, नाही का. म्हणजे आता हे भावच आहे की, ही भाव निर्मिती ना. तिथल्या रजकणांनी ते पकडलं आणि त्याचा कलेक्ट त्या रजकणांचा इतका, म्हणजे इतक्या जणांच्या भावनांचा इफेक्ट असा झाला का ती कृतीत घडून आलं. कृतीत घडून आलं ते. समजा एखाद्याचं म्हणजे एखादा डिसीज झालाय, एखादा रोग झालाय, आणि तो बरा होण्यासाठी कुणीतरी त्यांना प्रार्थना करायला सांगितली. तर त्या सगळ्यांच्या शुभेच्छा, गुरुजी त्या शुभेच्छेवर खूप भर देत होते. गुरुजी म्हणायचे त्याला सद्भाव म्हणतात. गुरुजी शुभेच्छेला सद्भाव म्हणतात. ती सद्भाव इतक्या जणांचे पोहोचायचे की त्याचं ते अस्तित्वात येते ती गोष्ट, नाही का. ते रजकणांचं अजून एक उदाहरण म्हणजे आज अजून एक सापडलं होतं. ते देशभक्ताची एक कथा गुरुजींनी सांगितली, ती पण महत्वाची आहे. की एक देशभक्ताला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, आणि त्या रूम मध्ये त्याला काय करायचा, तो मध्यरात्री किंचाळायचा, जोरात ओरडायचा. तर ते त्याला पहिरेदाराने विचारलं की तू का ओरडतो, तो आश्चर्य म्हणतो, मी एवढा देशभक्त आहे म्हणतो, मी देशासाठी प्राण कधी पण त्यागायला तयार आहे, आणि माझ्या डोक्यामध्ये म्हणलं मला रोज स्वप्न पडतंय की मी माझ्या आईचा गळा दाबत आहे, आणि ती किंचाळायला लागते, मी पण किंचाळायला लागतो. ते म्हणले असं होतंय का? ते म्हणले हो, रोजच होतंय पुन्हा. ते म्हणले मग बघा हो, तुमच्या आधी तिथं एक आधी कैदी जो राहत होता ना, तो त्याच्या आईच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला इथं आणलेलं होतं, आणि त्यांनी त्याच्या आईचा खून गळा दाबून करत होता. तो म्हणलं मग हे पण जे होते देशभक्त, त्यांनाही रोज स्वप्न पडायचं की आपण आपल्या आईचा गळा दाबतो. म्हणजे किती अद्भुत आहे ना हे, की म्हणजे ती जागा त्या जागेवर त्यांनी खून केला नव्हता. त्या आरोपीने त्या जागेवर खून नाही केलेलं. त्यांनी खून बाहेर केलाय आईचा, जेलच्या बाहेर त्याच्या घरी कुठं काय जे केलं असेल. आता ते जेल मधलं घरातलं अंतर सुद्धा किती लांब असेल, नाही का. आणि ह्यो फक्त तिथं आलेला आहे. मग आता कसा आलाय तो त्या भावामध्ये आलेला की आपण आईचा खून केलेला आहे. कसा केलेला आहे, मग गळा दाबून केलेला आहे. मग त्याच्या पूर्ण शरीरामध्ये ते, म्हणजे त्यांनी आईचा खून करून तो थांबला नाही. ते रजक तिथं संपले नाही. तो भाव तिथं संपला नाही आईचा खून केला तरी. त्याचे त्याला किती चिटकलेत. आपण जे म्हणलो होतो ना की आपल्यावरच आधी परिणाम होतो. म्हणजे ह्या कैद्यावर कितपत झालाय त्याचा, की त्यांनी त्याच्या आईचा गळा दाबलाय, आणि त्याने आई तर गेली गळा दाब, हॅलो, आई गेली गळा दाबली, आणि हा इथं आलाय जेलमध्ये, आणि त्याच्या डोक्यात तो, म्हणजे त्याच्या त्या शरीराच्या पूर्ण रजकणांनी, त्याच्या मेंदूनी, मज्जात घेतलंय. काय घेतलंय? शब्द रूपाने घेतलंय ते, मी माझ्या आईचा गळा दाबून खून केलाय, आणि आई ओरडते. बरोबर आहे, तो कैदी म्हणतो बरं का. त्या कैद्याचे ते विचार वहन झाले कोणत्या त्या जागेमध्ये, ती जी रूम असेल काय, जी एक जेल मधली रूम, त्या रूमच्या भिंतींनी म्हणा, त्या जमिनीने म्हणा, ते विचार घेतले. आणि हा जो देशभक्त तिथं गेलाय, त्याला ते स्वप्न पडतं. अहो किती अद्भुत प्रक्रिया आहे, किती अद्भुत प्रक्रिया. लोक म्हणतात ना, ते पहिले लोक फार विज्ञानी होते हो. आपल्याला वाटतं ते अडाणी होते, त्यांच्यासारखं विज्ञान कोण जगलं. त्यांचं नाही का, त्यांचं ते असायचं, जागा पाहून सगळ्या गोष्टी करायचे ते, नाही का. विशेष विशेष ज्ञान होतं त्यांना प्रत्येक गोष्टीचं. म्हणजे ते जेलमध्ये त्या देशभक्ताला ते वहन झाले, ते रजकणातल्या त्या भावना. त्याच्या रजकणातल्या भावना याच्या शरीराने कशा ग्रहण केल्या, विषयच आहे ना हा. अद्भुत आहे. म्हणजे कोडच आहे की. आपल्याला वाटतंय की आपले विचार तिथं गेले, ठीक आहे इथपर्यंत, कारण बाहेरच्या वातावरणातल्या रजकणांनी ते घेतले. पण आता हे रजकणांचे विचार याने उचललेत त्याच्या देहाने, देशभक्ताच्या, आणि देहाकडून ते मनाकडे गेलेत, आणि पुन्हा त्यालाही तसे स्वप्न पडायला लागले. किती अद्भुत आहे. म्हणजे वातावरणाचा परिणाम कसा असतो. त्याच्यामुळं संत सांगतात सत्संगत करा, सत्संग करा. मला अजून एक उत्तर सापडले, ज्याला सत्संग भेटत नाही ना, त्यांनी स्वतः सत्संगी व्हायचं त्या माणसासाठी, दुसऱ्यासाठी. आपल्याला सत्संग नसेल ना भेटत, त्याची खंत नाही वाटून घ्यायची, आपणच साधू व्हायचं दुसऱ्यासाठी. सत्संग आपलाच मिळावं त्याला.
कशाची उत्तर देते बाबा गुरुजी, अद्भुत आहेत. म्हणजे काय देतील ते ना, अद्भुत आहे ही गोष्ट. म्हणजे वाईट वाटून नाही घ्यायचं, नाही का? प्रत्येकाला सत्संगात राहायला थोडी मिळतंय हो, नाही का? आपण आजूबाजूला ज्या ठिकाणी काम करतो ते, पण काय आहे, आपल्या विचारांचा परिणाम तिथं होतो, नाही का? कारण याच्यामध्ये अभय असतं. सत्विचारामध्ये काय असतं? अभय असतं. भित्र्या माणसापेक्षा अभय माणूस जास्त शक्तिशाली असतो, नाही का? रावणाला शेवटी कुठंतरी मरणाची भीती होतीच. कंस होता तो, कुठं तर त्याला मरणाची भीती होतीच. त्याला ते दिसायचं कृष्ण आलेला, नाही का? तसं आहे ते. म्हणजे आपण कुठेही सत्संग तयार करू शकतो. म्हणजे ही प्रक्रिया दिसती तशी किती साधी नाही. दिसती ती की ते कैदी होता तिथं म्हणून हे देशभक्त तसा ओरडला, पण ते किती सूक्ष्म आहे ते. ते ज्ञान आहे ना, ते म्हणजे आकाशाहून गहन आहे ना, आकाशाहून सूक्ष्म आहे, असं हे आहे. चला आता म्हणजे गुरुजी काय म्हणाले, त्या त्या व्यक्तीच्या विचाराशी त्या परिसरातील अनुकूल झालेले असतात, तद्रूप झालेले असतात. संत चरणावरील रजकण सुद्धा संत अवस्थेशी एकरूप झालेले असल्यामुळे संत चरण रजाचाही स्पर्श पुरे आहे ज्ञान व युक्त व विकारमुक्त होण्यासाठी. म्हणजे ज्याला जे व्हायचं ते आहे रे. त्याच्यामुळे माऊली म्हणले, जो जे वांछील तो ते आहे. पण कधी 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 म्हणजे कधी म्हणले स्वधर्म म्हणजे सूर्य स्वधर्म पाहू. स्वधर्म काय आहे? ते पुन्हा तिकडे जात आहे ते माणूस. स्वधर्म काय आहे? मग स्वधर्म म्हणजे स्व म्हणजे काय आहे? मग स्वकडे जाता जाता मग ते धर्म कळतो. मग स्व म्हणजे आपण एक चैतन्य आहोत, असं असं. चला आता माझं काय होतं, वेळ जरा क्रॉस होते, मी इथे थांबते. काही चर्चा करायची असल्यास करू शकता. मी एक सुरुवातीला काहीच लोक जॉईन झाले तेव्हा एक प्रश्न विचारला होता की मागच्या वेळी जे आपण बोललो होतो की एक घास चावून चावून खायचा, अतिशय चवीने खायचा, आणि जर शक्य झालं तर जे जे मिश्रित विठ्ठले ते चवी आले तर ते विठ्ठलाच्या आठवणीमध्ये, म्हणजे जे काय तुम्ही ज्याला कोणी विठ्ठल मानतात त्यांच्या आठवणीमध्ये ते खायचा. आणि पाणी पिताना 15 सेकंद पाणी तोंडात घोळून प्यायचं. हे प्रयोग कुणी केला का आठवडाभर? नसेल केला तर आता करा. त्याचे अद्भुत परिणाम आपल्याला जाणवतात. म्हणजे करूनच बघायचं. कशामुळे? करून बघ. गुरुजींना आवडतात म्हणून करायचे. आपल्याला एकच उत्तर माहिती, गुरुजींना आवडते ना, मग करा. कोणतेही काय जे चांगलं वाटतंय, जे काय आपल्यासाठी कल्याणकारक आहे, करून बघायचं. त्याचा नक्कीच. फरक वेगळाच असतोय. करून बघा. नक्कीच करूयात. पुढच्या रविवारी पुन्हा आपण बघू की 8 दिवसात कुणाला काय जाणवलं त्याचा परिणाम. हो. चला मी इथे थांबते. जय हो गुरुजींकी. सर्वांच्या चरणी दंडवत. आणि आज छान मस्त उकल करून दिली बरं तुम्ही, बऱ्याच गोष्टी. अद्भुत अद्भुत. हां. गुरुजींनी, मी तर ब्लँक बसले होते. मी म्हणलं आज ब्लँकच बसते तुमच्यासारखं. अहो त्यांच्यासारखं नाही बसता येत मला, पण मी तर नकली करीत असते. नक्कल करणे म्हणजे नाटक करणे. हां हां. मी म्हणलं तुमच्यासारखं आज तिथं बसते. एकदाच वाच होता, म्हणलं आज बघ. ते देतात ते बरोबर. देतात. आणि गुरुजींचा व्यापक दिन कबीरने किती छान साजरी केला ना. खूपच अप्रतिम, खूपच खूपच म्हणजे असं सुंदर. ना, बाप, डोळ्यात बघ आता पण असं पाणी वाटत लागलं की असं. खूपच. गुरुजींच्या व्यक्तिमत्वाला किंवा कुठंतरी मॅचिंग होणारी एखादी गोष्ट ही घडली असं वाटलं. खूपच म्हणजे खास वाटलं. इतकं दिव्य, इतकं पवित्र दिसायला ते. आणि मीरा जसं खूपच म्हणली सुंदर केलंय तसं जीव मुलांनी खरंच. ओवाळून टाकावा, असं मीरा म्हणली होती ना त्या पोरांच्या याच्यावर. खरंच खूप खास वाटलं माझ्या म्हणजे. डोळ्यातच पाणी आलं ते पाहिलं की. हो नाही, आणि मला आता सुद्धा फार तसं साधं व्हायला लागले. करतील, फार साधं. पहिल्यांदा गुरुजी गेल्यानंतर गुरुजींसाठी जो झालेला कार्यक्रम इतका एवढा असा रिच, उत्साहामध्ये इतका पवित्र, इतका सुंदर, दिव्य भव्य, जसा गुरुजींना आवडतो. खरंच खरंच खासदार. आणि गुरुजींना परतच असं. जावं वाटायला मला तर ना, माहिती का तिकडे. ते गुरुजींसाठी त्यांनी खूप उपक्रम केले तर आधी सुद्धा. एक यज्ञ कर, हे कर, उपोषण करून त्यांनी इतके इतके कोटी कोटी जप केले, काय काय बरंच केलंय त्या मुलांनी. हो हो.
अद्भुत आहे. त्यांच्या निष्ठेला दंडवतच आहे. खूपच म्हणूनच ते आज ते राहवलं नाही. आणि तिथं जसं आता संत चरण रज आज आपला अध्याय आहे, तर तिथं म्हणजे गुरुजींच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. तिथं गुरुजींचे नखं सुद्धा काढून घेतलेले आहेत मुलांनी. असं खूप आहे, पाहण्यासारखं आहे सगळ्यांनी, हो की नाही. आता आपण तर जवळ आहोत त्याच्या आपल्याला माहिती, पण ज्यांनी कधी पाहिलं नाही त्यांनी पण गेलं तर आणखी म्हणजे त्यांना मिळेल तिथं. खूप खास हो, खरं आहे. गुरुजींच्या हातानं झाड लावलेलं आहे. खूप आठवणी आहेत. हा, गुरुजींनी त्याला हात लावल्यानंतर पण ते झाड छान वाढू लागलं. हां हां, जास्त स्पर्श. हो खूपच खास आहे. त्याच्यामुळं नक्कीच सर्वांनी, बाकीच्यांनी ज्यांनी कधी गेले नाहीत त्यांनी पण जावं, ज्यांनी गेले त्यांनी पण एक वेळेस जावं आणखी. नेहमी जावं ना बाई, एक वेळेस कशाला नेहमी जावं. नाही नाही, कमीत कमी म्हणजे आता असं हे त्यांनी व्यापक दिन एवढं छान हे केलंय ना त्यांनी, तर ते नजारा पाहण्यासाठी असं म्हणते मी. व्यापक दिन ही संकल्पना कोणाची दीपाताई. कोणाली? दीपाताई. हो, हम्म. खूप छान. दीपाताई म्हणली आज असं म्हणावं वाटणं म्हणजे तोंडातनं म्हणजे शब्द येत नाहीत पुण्यतिथी म्हणून, पण आपण असं हे शब्द आता नंतर मध्ये कधीच वापरायचं नाही, त्यापेक्षा आपण व्यापक दिनी नाव असं घेऊया म्हणे. आणि खरंच खूप खास वाटलं ते. हा ना, मस्त. आणि त्या व्यापक दिनाला उदयचा ते व्हिडिओ खरंच व्यापक केलं असं वाटायला लागलं ते. हा ना. मस्त. चला, बोलायचं का कोणाला नसा मग मीराला कविता घ्यायला हो. आजची कविता पण छान आहे बरं, नजर कैद. वाच ना मग तू. नाही नाही, तू वाचतो. बरं ठीक आहे, वाच. जय हो गुरुजी की. ही पहिलीच कविता आहे भावांजलीची, पहिलीच म्हणजे पहिल्यांदा आलेली 100 कवितेतली पहिली कविता आहे ही. पण ती आली नंबर 107 वर पुस्तकामध्ये. मनाचे मन तू, चित्ताचे साम्राज्य तुझ्या चरणी लोळणगे होते. गुरुजी या वाक्याला इतके गोड हसले होते ना, खूप छान. मनाचे मन तू, चित्ताचे साम्राज्य तुझ्या चरणी लोळणगे होते. भाव भावनांच्या रेशीम बंधावर, भाव भावनांच्या रेशीम बंधावर तुझीच पकड, चमक तुझीच असू दे. बुद्धी तुझ्या चाहुलीची गुलाम, बुद्धी तुझ्या चाहुलीची गुलाम, तुझ्या पापण्यांच्या हालचालीच्या सेवेत तिला राहू दे. बुद्धी तुझ्या चाहुलीची गुलाम, तुझ्या पापण्यांच्या हालचालीच्या सेवेत तिला राहू दे. तुझ्या वलयांच्या अद्भुत सत्तेमध्ये, ह्या वलयांच्या अद्भुत सत्तेमध्ये अहंकार माझा त्याची शस्त्र अस्त्र टाकू दे. श्वास प्रश्वास माझा, श्वास प्रश्वास माझा तुझ्या स्पर्शातून प्रसवू दे. शब्द माझा तुझ्या अंतरीचा नाद बनवू दे. पावलो पावली प्रलोभने, पावलो पावली प्रलोभने कोलाहलात जगाच्या तुझ्या विस्मृतीची अखंड वळणे. पावलो पावली प्रलोभने कोलाहलात जगाच्या तुझ्या विस्मृतीची अखंड वळणे, पण तुझ्याशी गुज अंतरी चालू दे. अचरणात माझ्या, अचरणात माझ्या तुझ्याशी सलगीचे उदाहरण मिळू दे. तू शाश्वत, तू शाश्वत हे सत्य असत्यात हे उमजू दे. तू शाश्वत हे सत्य असत्यात हे उमजू दे. तुझ्या अनंत डोळ्यातून निघणाऱ्या अलौकिक किरणांनी, तुझ्या अनंत डोळ्यातून निघणाऱ्या अलौकिक किरणांनी आयुष्य माझे तुझ्या नजर कैदेत राहू दे. जीवन माझे तुझ्या नजर कैदेत राहू दे. जय हो गुरुजी. अद्भुत. शब्दातून शब्दांच्या पलीकडचं. वा, शब्द खरंच तुकडे ते वाक्य हे ह्याच हे करायला. आणि गुरुजी त्या वाक्याला एक फार गोड हसले होते. अचरणात माझ्या पिसलगीचे उदाहरण मिळू दे. फार आवडलं वाक्य. सगळंच एक ना एक, शब्द ना शब्द भारी आहे. अशा नजर कैद मध्ये सगळ्यांना राहता यावं असं आपण सद्भाव व्यक्त करू स्वतःबद्दल, सगळ्यांबद्दल. आणि आता करू प्रसाधन घेऊ. ते उदय मला एकदा
उदय एकदा म्हणाला होता, हा, जेव्हा त्याने ही कविता वाचली होती, ऐकली होती, हा. तर तो म्हणाला त्याच्यानंतर मला काव्य स्फुरित झालं. तिथून तो लिहायला लागला की ही कविता म्हणजे तो म्हणला आतच गेली. हे करणारी आहे. आत्म्याला स्पर्श म्हणत असते तुम्ही मिरगणे सर, तशी ही कविता चित्तामध्ये हे करून टाकते. अद्भुत आहे. चला आता पुढचा रविवारी पांगुळ झालं देवा 7वा हा, अध्याय पुढच्या रविवारी आहे. आपण काय करत जाऊ, पुढच्या रविवारी कोणता हा. अध्याय आहे तो पण सांगत जाऊ आता, कारण हं? त्यानिमित्तानं थोडंसं चिंतन बाकीच्यांचं पण होऊन जाईल, किंवा त्यानिमित्तानं काही अनुभव ज्याला जे आठवतील ते, हो की नाही. तेच मग बोलावं की असं कसं काय म्हणतात मॅडम तुम्ही येड्यासारखं, असं म्हणावं कोणीतरी. तुम्हाला काही असं असं प्रश्न सांगितलं का गुरुजी? काय सांगितलं तसं हां गुरुजी हां, म्हणावं कोणी, हो ना हो काहीतरी ना. म्हणावं कोणीतरी बोलावं. नाही म्हणजे बोलते ना. मला बी उकल होती ना, ते अजून सांगतात गुरुजी. हो हो हो, हो ना हो ना. आणि प्रश्न विचारले तर असं वाटतंय सगळे ऐकतात, हो की नाही. नाही मन लावून. प्रश्न जरी नाही विचारले तरी स्वतः विचार असले, स्वतःला काही आलेलं असलं ते पण सांगावं. आता तुम्ही हो ना. मागच्या हम्म. 2 रविवारपूर्वी एक म्हणलं होतात ना की विभूती योग, ते अध्याय 10वा ज्ञानेश्वरीच्या ह्याच्यातला, ते 5 ओव्या. ते मला तुमच्यासारखं काय म्हणता नाही येऊ लागलं, पण ते ट्राय चालू, म्हणजे प्रयत्न करायला लागले मी पण ते. हम्म. मला ते म्हण आता मानसिक पण म्हणलं तरी तेच इफेक्ट यायला लागलाय. हम्म, 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 म्हणजे मध्ये इतका इतका फरक पडलाय माझ्या दुखण्यामध्ये, हम्म. देवा शपथ म्हणजे काय सांगायचं, कोणाला खरं सुद्धा वाटणार नाही. गुरुजी म्हणले होते ना, सत्य इतकं सत्य असतं की ते सत्यच वाटत नाही. हम्म, माझं मलाच इतकं वाटेल काय सांगणार. हम्म, हम्म, अद्भुत आहे ते. हम्म, हम्म. काय मौलींनी लिहिलंय ते ते किती वेळा म्हणायचं म्हणलात तुम्ही ते? ज्ञानाचा राज. ते मी काय करते, एका वेळी पाचदा म्हणायचं असं. हां 5 वेळा ना. नमो विशद विद्या रवींद्र प्रबोधा प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या परिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगतखिल पालना मंगळमय निधाना सज्जन चंदना आराध्य लिंगा नमो चतुर्चित चकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुती सार मुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाभजन भाजना भव्य कुंभवजना विश्वोद्भव भवना श्री गुरुराया. असं 3 दमामध्ये 5 वा वेळेस म्हणलं ना, वा. तसं आठवणी तासाला 2 तासाला असं म्हणत चालायचं. हां असं हां. वाटतंय की माऊली जवळ, आणि काहीच नसते पण माऊली येतेच जवळ, गुरुजी येतात. ते म्हणजे अद्भुत आहे त्याच्यामध्ये ताकद. कसं उगं ते लिहिले होते ते निवृत्तीनाथ म्हणले होते त्यांना, ज्ञानी यांचा राजा हम्म, म्हणतील मायसे. हम्म, अद्भुत आहे. 5च वेळा म्हणायच्यात का? हा 5 ओळ म्हणायचे, ते स्पाईनचे सगळे डिसिजेस निघून जातात त्यांनी. ते 7-8 वेळा म्हणायचे, पण दिवसातून मोठ्याने म्हणायचंय पुन्हा. हम्म, हम्म. त्यांनी म्हणायच्या त्याचे ते उच्चार आणि त्यांनी ते सगळं स्पाईन मध्ये ते माझ्या लक्षात आलंय की आता आता आजच्या ह्याला अनुसरूनच आहे हे. तर हे जे प्रकंपन आहेत, आता हे सगळं उकल गुरुजींनी काय केली की हे सगळं शब्दांद्वारे चालते. हे भाव असतील, विचार असतील, संकल्प असतील, हे शब्दांद्वारे चालते ना. हे सगळ्या गोष्टी, की सगळ्या गोष्टी अधिक कृती सगळ्या शब्दांद्वारे आपल्या मनामध्ये येतात ना. तर ही प्रकंपन बघा ते मज्जातंतू करतात अगोदर, आणि मज्जातंतू मग त्या मज्जातंतू आता आपल्याला जे स्पाईन मध्ये आपल्याला वाटतंय की ती 2 स्पाईन मधली ती गादी आहे, तिच्यावर थोडं प्रेशर आलं असं, म्हणजे ते कसं होत असेल प्रक्रिया, आता आपण आपलं चिंतन करत राहायचं नाही का. म्हणजे ते मसल जर स्पाझम होत असेल तो सुद्धा तो रिलॅक्स होत असेल त्या प्रकंपनाने. म्हणजे ते आतले रजकण, ते मंत्राचा किती उपयोग होतोय, त्या मंत्र म्हणजे ओव्या मंत्राचंच काम करायलाच ना त्या ओव्या. एक एक हो. शब्द ज्ञानेश्वरीतला पहिला ओंकारच आहे ना, ओम नमोचे अध्याय. तसं ते प्रत्येक इथलं खूप महत्वाची, प्रत्येक ओवी महत्वाची आहे. तर ते म्हणायचं तसं जमेल. ते प्रॅक्टिसनी जमतंय त्या दमात म्हणायचं. पहिली 1.5 ओवी एका दमात म्हणायची, नंतरची 1.5 ओवी दुसऱ्या दमात, आणि नंतर 2 राहतात ती एका दमात म्हणून टाकायची. होते ती प्रेमाने म्हणल्यावर लवकर जमतंय. म्हणजे त्याचा ध्यासच लागला होता मला ते पाठ होईपर्यंत. ते लगेच हां. पाठ झालं, मग ते चांगलं म्हणता यायला लागलंय आता दमात. ते म्हणजे अगोदर पाठ चांगलं करावं म्हणजे लागेल. पाठ करायचं म्हणजे मग ते जास्त जमतंय. नक्कीच प्रयोग करूया. म्हणजे आपल्याला ग्रुप मध्ये टाका की लिहून. म्हणजे रजकण आपल्याला म्हणजे
म्हणजे त्याच्यामुळे हे मंत्रांचं महत्व किती आहे ना. कोणतेही हे लोक म्हणतात ह्याचं मंत्र, तुमचा तो आतमध्ये विश्वास पण तयार झाला पाहिजे. हम्म. स्वतः माऊलींनी म्हणलेले आहेत, माऊलींच्या मुखातून आल्यात, म्हणजे ते माऊलींचं बघा ना, त्या माऊलींच्या चैतन्याचा, माऊलींच्या देहाचा त्याला स्पर्श झालेला आहे, म्हणून ते अतिशय पवित्र आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये काहीही होण्याची ताकद आहे, हम्म. कोणताही रोग राहण्याची ताकद आहे. हम्म. त्या विश्वासाने तर ते झाली, ती प्रक्रिया फार खास झाली, काय सांगावं तुम्हाला. आणि तुम्हाला सांगते, ते जे मी जेवणाचं आणि पाण्याचं म्हणते ना, त्यांनी पण खूप प्रक्रिया होती, पण मी ती काय होती ती नाही सांगणार. ती आता जे करील त्याच्याकडून अपेक्षित आहे मला ते. अच्छा अच्छा. आम्ही प्रयोग करू का? हा, हां. टाका की लिहून ग्रुप मध्ये. टाकते बरं बरं. हो मी पण लिहिलेलं टाकते, आहे. सेशन झालं की. लिहिलेलं आहे मी पण. लिहिलेलं आहे ना म्हटलं. हां हां. टाकते, टाका ते. क्लास झाल्यावर टाकते. ग्रुप मध्ये शेअर करा. हा, त्याला पत्ता घेऊयात. हो. आता विश्वात्मक देवे, येणे वाग्यज्ञ तो येवाग्यज्ञावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान कसाओ, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका हेच मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम शांती शांती शांती. जय हो गुरुजीं की. जय जय हो हो गुरुजी की. जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी की. जय हो गुरुजी की.